हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी विषय मराठी यातील तिसरी कविता पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे प्रभात। याचे लेखक आहेत किशोर बळी। तर जे कवी आहेत त्यांचा आपण थोडक्यात परिचय पाहूया। तर किशोर बळी हे प्रसिद्ध कवी आहेत, लेखक आहेत आणि त्यांनी चित्रपटांसाठी गीत लेखन सुद्धा केलेले आहेत। मालिका व चित्रपट यामधून अभिनय केलेला आहे। हास्यबळी.com नावाचा त्यांचा कार्यक्रम, याचे 300 प्रयोग त्यांनी केलेले आहेत। तसेच त्यांना तुकामणे काव्य पुरस्कार, त्यानंतर विनोदी लेखन पुरस्कार आणि समाज शिक्षक पुरस्कार असे 3 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। कविता सुरू करण्यापूर्वी या कवितेचा विषय काय आहे, कविता कशासाठी लिहिली गेली आहे ते पाहूया। आणि ही जी कविता घेतलेली आहे ती कवी किशोर बळी यांच्या किशोर नावाच्या मासिकेतून फेब्रुवारी 2017 या मासिकेतून घेतली गेलेली आहे। आपला जो भारत देश आहे तो विकसनशील देश आहे आणि हे जे युग आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे। तर कवी या युगाला नवीन युग असं म्हणतात आहेत। तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नवीन युगामध्ये सर्वांना समान शिक्षण घेता येण्यासाठी अनेक दालने खुली झालेली आहेत। पूर्वीच्या काळात फक्त शिक्षण हे उच्चवर्णीय लोकांकरता राखीव ठेवण्यात येत असे। जे दलित लोक आहेत त्यांना शिक्षण घेण्याची संधी ही मिळत नसे। परंतु या युगामध्ये, आता जे युग आहे तंत्रज्ञानाचे, याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही। शिक्षणासाठी कोणाकरता भेदभाव ठेवलेला नाही। सर्वांसाठी अनेक दालने म्हणजे अनेक संस्था आहेत, शाळा, कॉलेजेस, त्यानंतर इंटरनेटच्या माध्यमामधून सुद्धा आपल्याला ज्ञान मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्यांचा विकास करण्याची संधी मिळत आहे। हे जे वातावरण आहे या युगातलं ते आश्वासक वातावरण आहे, म्हणजे विश्वास देणारं आहे, सर्वांना दिलासा देणारं आहे। त्यामुळे कवी इथे नवीन पिढीला आवाहन करत आहेत की सर्वांनी भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी नवनवीन कल्पना सुचवायला हव्यात, नवीन शोध करायला हवे आणि आपल्या देशाला प्रगत देश बनवायला हवं, विकसित देश बनवायला हवं, असं त्यांनी या कवितेतून नवीन पिढीला आवाहन केलेलं आहे। तर कवितेला सुरुवात करूया। हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, भव्य पटांगण बाग मनोहर, फुलापाखरांचे जग सुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर, गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। तर कविता अतिशय सुंदर लिहिलेली आहेत। शब्द हे फार साधे सरळ आहेत, परंतु त्यांचा अर्थ फार गूढ आहे। 3 कडव्यामध्ये ही कविता लिहिलेली आहे व कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात हे ध्रुवपद घेतलेले आहेत। त्यामुळे या कवितेचे नाव प्रभात असे देण्यात आले आहे। शीर्षक फार सुबक आहे। पूर्वीचा जो काळ होता त्यामध्ये मानवतेला कुठेही स्थान नव्हतं, भेदाभेद होते। तर ती जी रात्र होती ती निघून गेलेली आहे आणि आता एक नवीन सकाळ झालेली आहे। विज्ञान आणि तंत्रज्ञानाची नवीन युगाची सुरुवात झालेली आहे, नवीन युगाची सकाळ प्रभात झालेली आहे। हे ज्ञानाचे तेज पसरले, म्हणजे इथे ज्ञानाचे तेज, ज्ञानाचा प्रकाश पसरला आहे सर्वत्र। ज्ञान याचाच अर्थ विद्या,
विद्येचा प्रकाश पसरला आहे. कुठे पसरला आहे? नव्या युगाच्या नभात. म्हणजे आता जे युग आहे तंत्रज्ञानाचं, त्या युगाच्या नभामध्ये. नभ म्हणजे आकाशात. म्हणून या नव्या युगात सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश, विद्येचा प्रकाश पसरलेला आहे. कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भारतभूमी ही अनेक कलागुणांनी संपन्न आहे. भारतात अनेक प्रकारचे, अनेक जातीचे, अनेक धर्माचे लोक राहतात. त्यांच्यामध्ये अनेक कलागुण आहेत. तर अशा कलागुणांच्या धर्तीवर म्हणजे क्षितिजावरती प्रतिभेची प्रभात झालेली आहे. प्रतिभा म्हणजे नवनिर्मिती. तर नवनिर्मितीची प्रभात म्हणजे सकाळ झालेली आहे. जिथे जमिनीला आकाश टेकल्यासारखे वाटते असा जो भाग आहे तिला क्षितिज म्हणतात. क्षितिज म्हणजे हॉरिझॉन. भव्य पटांगण, बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नवीन युगामध्ये ज्ञानासाठी या नवीन तरुण पिढीला भव्य पटांगण उभे करून दिलेले आहे. आणि जातीभेद नसल्यामुळे सर्व जाती धर्माचे जे हे युवक आहे, नवीन पिढी आहे, ती एकत्र आल्यामुळे आणि एकत्र शिक्षण घेत असल्यामुळे, एकत्र वावरत असल्यामुळे हे जे जग आहे ते सुंदर दिसत आहे. त्यांना फुला पाखरांचे जग असं म्हटलेलं आहे आणि ती बाग म्हटलेली आहे, ती बाग सुंदर दिसत आहे. पुढे म्हटलं आहे, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. आता इथे भेदभाव नसल्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये आपुलकीचा एक भाव आहे. मनामध्ये कोणाच्या खंत नाही आहे. मन सर्वांचं साफ झालेलं आहे. म्हणून सर्वांच्या मनातून आपुलकीचा सुवास पसरत आहे असे कवी म्हणतात आहेत. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. गुरु म्हणजे कोण? जो आपल्याला उपदेश करतो, ज्याचे आपण ऐकतो. जो ज्ञानी माणूस आहे तो गुरु आहे. आपले शिक्षक, आपले आई वडील हे आपले गुरु आहेत. तर ह्यांनी जी शिकवण दिलेली आहे किंवा आपले संत ह्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ती या नवीन युगामध्ये अत्यंत उपयुक्त अशी आहे. आणि हे जे नवीन युग आहे इथे सर्व एकत्र आल्यामुळे एक स्पर्धेचं युग निर्माण झालेलं आहे. म्हणून या स्पर्धेच्या युगामध्ये ही गुरुजनांची शिकवण ही कामाला येणारी आहे. अशा या कलागुणांच्या धर्तीवरती नवीन नवनिर्मितीची प्रभात झालेली आहे. पुढील कडवं, पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची, विचारधारा तीच वाहते नसानसात रगारगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. पायाभरणी याचा अर्थ फाउंडेशन असा होतो, बेस म्हणजे खालचा मूळ भाग, ज्यावर उभं आहे कोणी व्यक्ती किंवा वस्तू. तर कोणतीही वस्तू तयार करताना मूळ त्याचा जो पाया असतो तो मजबूत असायला हवा असतो. जशी एखादी इमारत उभी करताना त्याचा जो पाया असतो तो पूर्ण धरतीला धरून असतो. जसं एक झाड त्याचे मूळ धरतीला घट्ट धरून असतात तेव्हा ते झाड मोठं असं उभं राहतं. म्हणून पाया जो असतो तो भक्कम असायला हवा. म्हणून लेखक इथे म्हणत आहेत की या नवीन पिढीतील प्रत्येकाने आपल्या अस्तित्वाचा जो पाया आहे, आपल्या अस्तित्वाची पायाभरणी ही त्यांनी भक्कम करायला हवी. प्रत्येकाने पूर्ण ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे. आचार विचार चांगले ठेवणे महत्त्वाचे आहेत. मन शुद्ध ठेवणं महत्त्वाचं आहे. पुढे म्हटलं आहे, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची ही जी प्रभात आहे यामध्ये प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची चाचणी होते.
म्हणून इथे म्हटलेलं आहे ती प्रत्येकाच्या व्यक्तित्वाची प्रयोगशाळा आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्वाला इथे घडवतो आहे, त्याची परीक्षा होते आहे आणि परीक्षा देऊन देऊन तो चांगला घडतो आहे. या नवीन पिढीत प्रत्येक जो व्यक्ती आहे तो काहीतरी चांगलं शिकणार आहे, त्यावर तो कार्य करणार आहे, आपल्यावर स्वतःवर प्रयोग करणार आहे आणि स्वतः कसं पुढे जाता येईल ह्याच्यावर तो प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व हे बहरणार आहे. म्हणून ही नव्या युगाची पहाट ही व्यक्तिमत्वाची प्रयोगशाळा आहे असं कवी म्हणत आहेत. तन सुदृढ मन विशाल होई, इथे रुजवणूक त्या तत्वांची. व्यक्तिमत्व चांगलं झालं, व्यक्तिमत्व सुधारलं तर मनुष्याचं मन सुद्धा स्वच्छ होतं आणि शरीर सुद्धा त्यामुळे निरोगी राहतं. जे आपण ज्ञान घेतो त्या ज्ञानामुळे नेहमी व्यक्ती चांगला विचार करतो, त्यामुळे त्याचं मन सुद्धा चांगलं होतं आणि मन चांगलं झाल्यामुळे तो निरोगी राहतो. मन मोठं होतं, मनामध्ये भेदभाव राहत नाही, कोणतीही अंधश्रद्धा राहत नाही मनामध्ये. जेव्हा आपल्याला ज्ञान येतं, आपण आपल्या विचाराने कार्य करतो आणि जर सर्वांचे मन स्वच्छ झाले, सर्वांचे मन विशाल झाले तर भेदभाव विसरून सर्व एकत्र येतील आणि चांगले सिद्धांत याची रुजवणूक या नवीन पिढीत होईल. इथे रुजवणूक त्या तत्वांची, इथे रुजले जातील ती तत्वे. कोणती तत्वे? तर चांगली तत्वे, चांगले सिद्धांत इथे रुजवले जातील, कारण मन विशाल होईल आणि शरीर सुदृढ निरोगी होईल. जर चांगली सिद्धांत या क्षितिजावरती रुजली तर प्रत्येकाची विचारधारा ही चांगली होईल आणि प्रत्येकाच्या नसांमधून आणि रगारगांमधून चांगली विचारधारा प्रवाहित होईल, भेदभाव विसरले जातील आणि प्रत्येक जण आपल्या देशाची प्रगती कशी होईल याचा विचार करेल. कलागुणांच्या या धर्तीवरती, या क्षितिजावरती अशी प्रतिभेची प्रभात येईल असं कवी म्हणत आहेत. शेवटचं कडवं पाहूया. नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा, परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा, मिटून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. तर कवी नवीन जी पिढी आहे तिला सांगत आहेत की नवीन स्वप्न तुम्ही बाळगा, नवीन आशा तुम्ही तुमच्याकडे ठेवा, हे आवश्यक आहे प्रगतीसाठी. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्ही आपला देश तुम्ही आपल्या देशाची प्रगती घडवून आणाल. म्हणून नवीन स्वप्न आणि नवीन आशा ही नवपरिभाषा आहे प्रगतीची आणि परिश्रम करून अभ्यास करून तुम्ही आपल्या देशाला उन्नत बनवा. कवी इथे नवीन पिढीला सांगत आहेत की परिश्रम आणि अभ्यास करून तुम्ही आपल्या देशाला उन्नत करा, म्हणजे आपल्या देशाची प्रगती करा. उन्नती करा म्हणजे प्रगती करा. उन्नती याचा अर्थ विकसित सुद्धा होतो. आपला देश उन्नत करा म्हणजे विकसित करा, आपला देश विकसित करा. हे सारे भेदाभेद मिटवून टाका आणि नवीन युगामध्ये, मानवतेच्या नवीन युगामध्ये तुम्ही चला असं कवी म्हणत आहेत. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. कलागुणांनी भरलेल्या या भारतभूमीवरती ही नव्या युगाची, नवनिर्मितीची प्रभात आहे, सकाळ आहे. ठीक आहे, इथे ही कविता पूर्ण झालेली आहे. कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.